आगामी रत्नागिरी नगर परिषद आणि नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या एकूण 15 उमेदवारांनी उत्साहपूर्ण वातावरणात आपली नामनिर्देशन अर्ज दाखल केले। यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने नितीन जाधव प्रभाग 1 साठी, राजू तोडणकर प्रभाग 10 साठी, सौ मानसी करमरकर प्रभाग 10 साठी, समीर तिवरेकर प्रभाग 11 साठी, सौ सुप्रिया रसाळ प्रभाग 11 साठी, सौ वर्षा ढेकणे प्रभाग 15 साठी यांनी हे नामनिर्देशन अर्ज दाखल केले। तर शिवसेनेकडून प्रभाग 2 साठी निमेश नायर, प्रभाग 3 साठी राजन शेठे, प्रभाग 5 साठी सौरभ मलुष्टे, प्रभाग 7 साठी श्रद्धा हळदणकर, प्रभाग 7 साठी गणेश भारती, प्रभाग 8 साठी दत्तात्रय साळवी, प्रभाग 9 साठी विजय खेडेकर, प्रभाग 14 साठी सोहेल साखरकर आणि प्रभाग 13 साठी सौ आफरीन होडेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले। यावेळेला राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, लांजा राजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत, विधान परिषदेचे आमदार अॅडव्होकेट निरंजन डावखरे, माजी आमदार राजन साळवी, शिवसेना जिल्हाध्यक्ष राहुल पंडित, शिवसेना शहराध्यक्ष बिपिन बंदरकर यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळेला बोलताना पालकमंत्री उदय सामंत म्हणाले, तर किती अर्ज भरले गेले आणि महायुतीकडनं आज पहिल्या टप्प्याचे 15 उमेदवारी अर्ज भरलेले आहेत आणि 15च्या 15 उमेदवार आमचे पहिल्या टप्प्याचे निवडून देतील या मला खात्री आहे। दुसरा टप्पा 16 तारखेला किंवा 17 तारखेला आम्ही उमेदवारी अर्ज भरू। 17 तारखेला 11 वाजता नगराध्यक्षपदाचा उमेदवार जो आहे त्याचा आम्ही अर्ज भरू आणि खात्रीला एक सांगतो की 15,000च्या फरकानं महायुतीचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार हा रत्नागिरी नगरपालिकेवर जिंकून विराजमान होईल। खेडमध्ये नाराजी आहे का? अजिबात नाही। चला।